हॅलो एव्हरीवन. तर आज मस्त अशी वाफाळलेली एकदम स्पायसी एकदम चविष्ट अशी चिकन बिर्याणी बनवलेली आहे. कशी बनवली आहे चला बघूया. तर त्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घेऊन खडे मसाले टाकून राईस हा 70% शिजवून घेतलेला आहे आणि तो थंड करून घेतलेला आहे. इथे दाखवल्याप्रमाणे सगळं साहित्य बिर्याणीसाठी लागणारं घेतलेलं आहे आणि मस्त असं मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि कांदा छान असा तळून घेतलेला आहे. तर बिर्याणीसाठी कांदा हा मस्त आहे. तर 4-5 कांदे छान बारीक चिरून घेतले होते आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले आहेत. नंतर त्याच पातेल्यामध्ये तेल आहे, त्याच्यामध्येच कांदा टाकून घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि बिर्याणीचा 2 चमचे मसाला टाकून घेतलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे 70% शिजलेलं चिकन. आपल्याला इथे दोन्हीसुद्धा राईस आणि चिकनसुद्धा 70% शिजलेलं हवं आहे, कारण की आपण याला नंतर थोडीशी वाफ देणार आहोत 10 ते 15 मिनटासाठी. आणि याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चिकनचा रस्सा. असं तर कारण की मी चिकन आणलेलं, त्याच्यामध्ये मी चिकन रस्सा, चिकन सुक्कं आणि चिकनची बिर्याणीसुद्धा केली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा, अगदी छान अशी बिर्याणी रेडी होते. तर यातला अर्धा मसाला मी साईडला काढून घेतलेला आहे, बघू शकता. अर्धा पातेल्यामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तळलेला कांदा आणि याच्यामध्ये आपल्याला हा राईस असा पसरवून घ्यायचा आहे छान. तर 2 भागामध्ये हा राईस केलेला आहे, अर्धा इथे टाकून घेतलेला आहे आणि मग याच्यावरती टाकून घेतलेला आहे तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिनासुद्धा मस्त आहे बिर्याणीसाठी, अगदी छान असा फ्लेवर येतो, वास मस्त येतो. तर पुदिनासुद्धा मस्त आहे. नंतर त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे हा बाजूला काढलेला अर्धा चिकनचा मसाला आणि मग त्याच्यावरती टाकून घेतला आहे पुन्हा एकदा हा राईस पसरवून घेतलेला आहे. छान असा त्याला थर दिलेला आहे. कोथिंबीर, पुदिना पुन्हा एकदा टाकलेले आहे गार्निशिंगसाठी आणि याचा वाससुद्धा खूप छान येतो. तर अशा प्रकारे हे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावरती तळलेला कांदा टाकून घेतलेला आहे. बघू शकता एकदम भारी अशी मस्त असं दिसायला छान दिसते आणि खायलासुद्धा खूप भारी झाली होती. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. त्याला 10-15 मिनटे आपल्याला याला अगदी लो फ्लेमवरती वाफ देऊन घ्यायची आहे. 10-15 मिनटं झालेले आहेत. तर बघू शकता एकदम भारी परफेक्ट असं मस्त अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी वाफ किती भारी आली बघा आणि छान अशी रेडी झाली आहे. याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर खाऊ शकता. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन लागतं आणि मस्त अशी हॉटेलमध्ये मिळते तशीच अगदी बिर्याणी रेडी झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच तयार करून बघा आणि याच्यासाठी फक्त आपल्याला 70% शिजलेलं चिकन आणि 70% शिजलेला राईस असं कॉम्बिनेशन हवं आहे. बाकी अगदी परफेक्ट अशी रेडी होते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय.